जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पुढील पी-एम किसान सन्मान निधीचा हप्ता जो वितरित केला जाणार आहे, त्यामध्ये तुम्ही पात्र आहात का नाही, हे कसं चेक करायचं अगदी 2 मिनिटांमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि जर तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं असेल नवीन पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी, तर इथं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे ते वेबसाईटवरती यायचं आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर होम पेज तुम्हाला असं दिसेल. इथं आल्यानंतर 1 नंबरच्याच रांगेत तुम्हाला शेवटचा पर्याय दिसेल नो युअर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर समोर नो युअर स्टेटसच्या ऑप्शनखाली तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जो फॉर्म भरतेवेळी तुम्ही जो नंबर टाकलेला होता रजिस्ट्रेशन नंबर तो भेटलेला फॉर्म भरतेवेळी तुम्हाला भेटलेला असतो MH पासून सुरू होणारा तो नंबर इथं टाकायचा आहे. जर हे तुम्हाला माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्हाला मोबाईल नंबर किंवा आधार कार्डद्वारे तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला घेता येणार आहे. इथं रजिस्ट्रेशन नंबर भरायचा आहे आणि पुढे कॅप्चा आहे तसा तिथं कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP येईल, तो OTP भरून घ्यायचा आहे तुम्हाला. गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर OTP एंटर केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं स्टेटस दिसणार आहे मित्रांनो. अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला पाहायचं आहे. इथं बघू शकता पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन करतेवेळी जो भरलेली होती माहिती ती माहिती तुम्हाला इथं दिसणार आहे. त्यासोबतच तुम्ही बघू शकता खाली जर काही तुम्हाला माहितीमध्ये बदल करायचा ॲड्रेस वगैरे त्याच्यामध्ये तर ते सुद्धा करता येणार आहे अपडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करून. त्यासोबतच खाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे एलिजिबिलिटी स्टेटस याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पात्र आहात का नाही पुढच्या हप्त्यासाठी हे तुम्हाला या ऑप्शनवरती दिसणार आहे. एलिजिबिलिटी स्टेटस याच्यामध्ये जर लँड सीडिंग येस असेल, KYC स्टेटस येस असेल आणि आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस येस असेल तरच तुम्हाला पुढील PM किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला तुमच्या DBT थ्रू बँक अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे. जर हे तिन्हीपैकी एकही जर ऑप्शन रेडमध्ये मार्क असेल म्हणजे कंप्लीट नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे. लवकरात लवकर कॅम्पेनसुद्धा चालू करण्यात आलेले आहे भारतीय कृषी विभागाकडून. लवकरच तुम्हाला जवळच्या CSA सेंटरमध्ये किंवा कृषी विभागाला भेट देऊन तुमची KYC जे एलिजिबिलिटी स्टेटस होण्यासाठी जे 3 गोष्टी कंपल्सरी आहेत त्याच्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आत्ताच वेळ आहे आणि त्यानंतरच तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे लेटेस्ट खाली येऊन बघू शकता तुम्ही लेटेस्ट इन्स्टॉलमेंट्स डिटेल्स याच्यामध्ये FTO प्रोसीड हे सुद्धा येस असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला पुढील हप्ता वितरित करण्यास मान्यता दिली जाते तुमच्या खात्यावरती. तर अशा प्रकारची पात्रता तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता घेण्यासाठी पात्र आहात का नाही अगदी सोप्या पद्धतीने 2 मिनिटात तुम्हाला दिसून जाणार आहे, तेही मोबाईलवरून. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.